दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आता मुंबईकरांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी. आपण पाहूयात. दोनही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे आणि काही क्षणात जे आहे ते दोघं मुंबई महानगरपालिकेवरती कशा पद्धतीने लढत होणार आहे यासाठी जो काही सीट शेअरिंगचा फॉर्म्युला असणार आहे तोही देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज ठाकरे थोड्याच वेळात सांगणार. परंतु आपण तर बोलते मी सध्या मुंबई येथील दादर या ठिकाणी आलेलो आहे. सर्वसामान्य जे मुंबईकर आहे त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे की दोघंही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे आणि या दोघंही ठाकरे बंधू एकत्र येताना कशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये देखील आनंद आहे. काका कुठं तुम्ही राहतात आणि ज्या पद्धतीने दोघंही बंधू एकत्र आले किती आनंद आहे? मी तर मुंबईमध्ये राहतो. मी इथे हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे. कुठे राहता? हे मुंबईचे लोक आम्ही मुंबईत राहतो. बोला. दोघंही ठाकरे बंधू एकत्र येतात आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर दोघंही बंधू एकत्र आलेले आहे. तुम्ही कशा पाहता या ठिकाणी? प्रश्नच नाही ना. या ठिकाणी आपल्याला जे काय पाहिजे पब्लिकला ते मिळणार 100%. आणि मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना आणि मनसे यांची सत्ता येणार. त्यामुळे ती मात्र हे नाही, शंका नाही आहे. आणि आम्ही सगळे अख्खा महाराष्ट्र बघतो आहे, अख्खा जग बघतो आहे, पण महाराष्ट्र तर बघतोच आहे. मी बघण्यापेक्षा महाराष्ट्र बघतो आहे असं आहे. मुंबईतून जो मराठी माणूस हद्दपार झाला तर तो पुन्हा येण्यासाठी कुठेतरी दोघे बंधू हे प्रयत्नशील करणार का याच्यामध्ये? आपल्याला काय त्यावरती आपली काय भाष्य असणार? कोण म्हणतो हद्द झाला? तुम्ही काही इथे सुपारी घेऊन आला का BJPची? हद्दपार मुंबईतला मराठी माणूस झालेला नाही. मराठी माणसं आहेत, फक्त विखरले गेले आहेत हेच आहे. त्यामुळे मुंबईमधले मराठी माणसं हद्दपार झालेलं नाही आहे. हे पॉलिटिक्स स्टंट आहे. काका तुम्ही कुठून आलेला आहात? ज्या दोघे बंधू एकत्र आलेले आहेत कशा पद्धतीने आनंद तुमच्या मनामध्ये देखील आहे? मी मुंबईतच राहतो, बायकायला राहतो आणि मुंबईसाठी, मुंबईतल्या मराठी माणसांसाठी हे जे दोन बंधू एकत्र आलेले आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मुंबईचं मराठी पण टिकावं. ही मुंबई जी आहे, या मुंबई तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला, मुंबईतली मराठी माणसांची त्या जी आहे एकजूट आणखी भक्कम व्हावी यासाठी दोन बंधू एकत्र आले ते खूप महत्त्वाचं आहे. आणि यातूनच हा मराठी माणूस जो आहे तो एकत्रितपणे जे काही संकट आहेत मुंबईवर येणारी आणि महाराष्ट्रावर येणारी त्या संकटाचा मुकाबला मराठी माणूस एकजूटपणे करणार आहे. मराठीच्या मुद्द्यावरती दोघे बंधू एकत्र आलेले आहे. विशेषतः या निवडणुकीमध्ये कुठकुठले तुम्हाला असं वाटतं जे मुद्दे असणार आहे ज्यावरती निवडणूक लढली जाणार आहे? नाही, मुद्द्यापेक्षा मुंबईचं मराठी पण टिकून राहावं हे खूप त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. त्याबरोबरच या मुंबईमध्ये जे काय गेल्या 2-3 वर्षामध्ये या BJP पुरस्कृत सरकारने जो काय धुडगूस घातलेला आहे त्या मुंबईची वाट लावलेली आहे. या मुंबईचा जो ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो न होता या मुंबईची लूटमार चालवलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची लूटमार चालवलेली आहे. त्याला कुठेतरी शिस्त लावण्यासाठी दोन बंधू एकत्र आले आहेत आणि ते या ठिकाणी महानगरपालिकेला मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे काम करून दाखवतील असा मला पूर्ण विश्वास आहे. काही वेळापूर्वी दोघे बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आले होते, अभिवादन देखील केलेलं आहे. किती मुंबईकरून तुमच्या मनामध्ये आनंद आहे दोघे बंधू एकत्र आल्याने? जो अनेक वर्षापासून आम्ही अविस्मरणीय क्षणाची वाट बघत होतो, ठाकरे ब्रँड तो आता एकत्र आला आहे. आता थोडक्यात बोलायचं झालं तर विरोधकांची वाजवणारा बँड एकत्र आला आहे ठाकरे ब्रँड. आणि हा ठाकरे बँड 100% चालणार. जी मुंबईकरांची इच्छा होती की ठाकरे बंधू एकत्र यायला होता आणि 100% नाही 1000% मुंबईचा महापौर हा ठाकरेंचाच असणार. ज्या पद्धतीने आपण तर मला दोघं बंधू एकत्र कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून जे काही आरोप होत आहेत त्यावरती मुंबईकडून कशा तुम्ही भाष्य करता? त्यांच्या पायगाची वाळू सरकले, त्यांना काय आरोप करायला? त्यांनी काय केलं आहे महाराष्ट्रात येऊन? त्यांनी थोडा राज्य तसंच राज्य केलं आहे ना. आता ठाकरे बँड जे मराठी माणसाला अपेक्षित होतं ते आलं आहे. आता महापालिका 16 तारखेला जानेवारीला कळेल खरा या महाराष्ट्राचा ब्रँड ठाकरेच आहे. युती जाहीर झालेली आहे, तुम्ही कसा पाहता यावरती? विशेषतः मुंबईकर म्हणून काय काय अपेक्षा आहे जे तुमची आतापर्यंत पूर्ण झाली नसेल? एक मुंबईकर म्हणून, मराठी माणूस म्हणून ही युती गरजेची होती आणि खूप आनंद झाला आहे. आज मराठी माणूस, आम्ही मराठी बहुल विभागामध्ये राहतो, तिथे आज चर्चा आम्ही ऐकतो, तर मराठी माणसाला एवढा आनंद झाला आहे की ही युती जी पूर्वीपासून जे बोलत होते की दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजे महाराष्ट्रात, हे नक्कीच दोन्ही बंधू एकत्र येऊन मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भलं करतात. आपण पाहता अशा पद्धतीने अनेक मुंबईकर जे आहे ते या ठिकाणी जमायला हळूहळू जे आहे ते या दादर परिसरामध्ये आपण मोठ्या संख्येने आहे. आणि काही काका तुम्ही ज्या पद्धतीने दोघं बंधू एकत्र आलेले आहेत काय सांगाल त्या संदर्भात? तुम्हाला विचारतो मी की बाळासाहेबांनी जी शिवसेना निर्माण केली
त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं एक स्वाभिमान जागायला आणि मराठी माणूस स्वाभिमानाने जगायला लागला. आज परिस्थिती उलटी होत चाललेली आहे. उद्या तुमची मराठी पत्रकारिता टिकेल का हाही तुम्हाला प्रश्न आहे. हा मला सांगा, जर देवेंद्र फडणवीसला अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आलेलं चालतं, मग एका कुटुंबातले दोन भाऊ एकत्र आले तर चालत नाही का? कशासाठी लढतायत ते? मराठीच्या अस्तित्व करतात ना. आज तुम्ही पत्रकार आहात, तुम्हालाही दिसतंय की आज मराठीवर कसा अन्याय होतोय. मग ते दोन भाऊ एकत्र आले, काय फरक पडलं तुम्हाला? तुम्ही का घाबरताय? तुम्ही लोकांची कार्य केलेत ना. जा ना निवडणुकीला सामोरे, घ्या ना बॅलेट पेपरवर निवडणुका, तर तुमची ताकद कळेल ना. तुम्ही कौटुंबिक जर ह्याच्या वादात तुम्ही दोन भावांमध्ये फूट पाडत असाल, एकनाथ शिंदे चालतो, अजित पवार चालतो तुला, तुला म्हणजे त्यांना कसं आहे मला सांगा. आता तुम्ही पत्रकार आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मराठी पत्रकारिता ह्यापुढे टिकेल का? की बाळासाहेबांनी जो मराठी माणसाला स्वाभिमानाने जागायला शिकवलं आहे, हा तो स्वाभिमान आज देवेंद्र फडणवीस मातीत गाडायला निघाला आहे. पण साहेब, हिंदुत्वाची आड मराठी माणूस जर उद्ध्वस्त होत असेल ना, तर तेवढाच मराठी माणसांनीच हे हिंदुत्व टिकवून ठेवलं आहे या महाराष्ट्रात. तो जो एकदा पेटला ना, आणि सह्याद्री एकदा पेटला, त्या देवेंद्र फडणवीसला हा महाराष्ट्र विजवायला कैक वर्षे लागतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मला एक शेवटचा प्रजापती, आपण गेल्या अनेक वर्षापासून मुंबईमध्ये राहतात, तुम्ही देखील पाहिलं पूर्वी मुंबई कशी होती, आता जी मुंबईची परिस्थिती आहे त्यावरती तुम्हाला काय वाटतं? कोणी अशा पद्धतीने मुंबईला खराब करण्याचं वातावरण निर्माण केलं? आता मला सांगा ना, मध्ये एक रीळ आले होते, एका बाईने चांगलं ते सांगितलं की तुम्ही रस्ते बांधताय, मेट्रो तयार करताय, ब्रिज बांधताय, सगळं तयार करताय. आज लोकांची अवस्था काय? तुम्ही शैक्षणिक धोरणच का चेंज करत नाही आहे? का मराठी शाळा ओस पडल्या आहेत? ह्याच्याकडे लक्ष द्या ना. अहो, पूर्वी केमला 10 रुपयाचा फॉर्म काढल्यावर लोकांना ट्रीटमेंट मिळत होती, पैसे भरायला लागत नव्हते. आजकाल लोकांना पैसे भरायला लागत आहेत. मग ही मुंबई कुठे? ती मुंबई कुठे आणि ही मुंबई कुठे आहे? बीएसटी बसची भाडेवाढ बसेस पूर्वी बीएसटी बस अर्ध्या किमती चालत होती, 5 रुपयामध्ये आपण प्रवास करत होतो. पण आता अशी अवस्था की डबल भाडं झालं त्याचं. म्हणजे सामान्य माणसावर हा फक्त बोजा येतोय. नेत्यांना काही पडलेली नाही, जे राजकारण त्यांना काही पडलेली नाही. सामान्य माणूस ह्यात भरडला जातोय. आणि पूर्वी मुंबई आडवी होती, आता मुंबई उभी होत चालली आहे. त्याच्यातसुद्धा काय होतं आहे, जी रिडेव्हलपमेंट होते त्याच्यामध्ये रिबॅकमध्ये जे राहतात रहिवासी राहतात, जुने रहिवासी, त्यांना एका साईडला टाकलं जातं, सेलेबल पुढे येते, रोडच्या बाजूला येते. अशा पद्धतीने मुंबईमध्ये मराठी माणूस कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. बीडाला जागा दिल्या जातात, आदरणीला एवढी मोठी जागा दिली जाते पनवेलची. मराठी माणसासाठी मुंबईत काय करताय? मुंबईतला मराठी माणूस वाचवायचा असेल तर त्यांच्या सोयीची कामं करायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या सोयी बघायला पाहिजे. शिक्षण आहे, नोकऱ्या आहेत, उद्योगधंदे वाढीसाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. हे तर काही होतच नाही आहे. फक्त सत्तेसाठी आपण प्रत्येक इलेक्शनला हेच चाललेलं असतं. नवीन घोषणा येतात, त्या पूर्ण होतच नाही. लाडकी बहीण आत्तापर्यंत जे काही हप्ते बाकी आहेत ते गेलेले नाहीत. मला वाटतं 2 दिवसापूर्वी डिक्लेअर केली की आम्ही त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे हप्ते देणार आहोत. याला वेळ का लागतो? तुम्ही निर्माण केलेली योजना आहे, त्याला तुम्ही पर्याय काय देऊ ठेवलेला आहे? मुंबईचा पैसा तुम्ही असा फुकट का वापरताय? तो योग्य कामासाठी वापरा, माणसाला सुशिक्षित करा. फुकटची सवय लावू नका. फुकटची सवय लागली, माणूस काम करायची त्याची निष्क्रियता संपते, काम करण्याची इच्छा संपून जाते. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल दादा, ज्या पद्धतीने दोघेही बंधू एकत्र आलेले आहे, युतीची घोषणा झालेली आहे, कसा तुम्ही पाहता याच्यावरती? आज दोघेही बंधू जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती देखील आले होते. आज कुठेतरी बाळासाहेबांच्या आत्म्याला खरंच खूप शांती लागली असेल, कारण 18 वर्षानंतर आज दोन्ही ठाकरे एकत्र आले. दोन्ही बाळासाहेब ठाकरेंना भरपूर सुखाचं क्षण आहे. पण हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे ज्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंमुळे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंमुळे BJP मोठी झाली आणि आज BJP आपल्या मराठी माणसाच्या उरावर बसली आहे, ते कुठेतरी हे आज 100% दोन्ही भाऊ एकत्र येऊन मराठी माणसांना यांना संपवायची गरज आहे. कारण पूर्वीची BJP आणि आजच्या BJPमध्ये खूप फरक आहे. पूर्वी जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेब होते, महाजन साहेब होते, तेव्हाची BJP खूप वेगळी होती आणि आजची BJP पूर्ण कमर्शियल झाली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला विकत घेते आणि पैशाच्या जोरावरती निवडणूक जिंकतात. EVMवरती आमचा भरोसा राहिला नाही आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा टिकला पाहिजे. आणि मराठी माणूस म्हणजे काय फक्त मराठीत नसतो, महाराष्ट्रात राहणारा मग उत्तर भारतीय असेल, गुजराती असेल, मारवाडी, हे सर्व मराठी आहेत. हे आपण एकत्र राहिलो म्हणून मराठी आहेत.
आज एखाद्या मारवाड्याकडे आपण जेव्हा सोनं घाण ठेवतो किंवा सोनं विकत घेतो, तो कोण आहे? आपल्यामुळे माणूस मोठा झाला ना मारवाडी. तो राजस्थानहून मोठा झाला, तो राजस्थान इकडे आला आणि मराठी माणसामुळे मोठा झाला. त्यामुळे राजस्थानी पण मराठी आहे. आणि आपापसामध्ये जातीमध्ये जे भांडण आणि तेढ निर्माण केलेली या सरकारने केलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये 100% यांना जर उत्तर भेटेल. राजकारण राहिलं साईडला, आपण मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोण विचारणार नाही. इकडे पूर्णपणे हा महाराष्ट्राची वाट लागलेली आहे, मुंबईची वाट लागलेली आहे. आणि मुंबईमध्ये मराठी सण पण दिसत नाही, संस्कृती पण दिसत नाही. ही टिकवायची असेल तर ही शेवटची वेळ आहे. आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आपण पाहता अशा पद्धतीने अनेक मुंबईकर जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहे, आनंद देखील त्यांच्यामध्ये. त्यामुळे विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे की दोघंही बंधू एकत्र आले. त्या ठाकरे ब्रँड जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये जोरात नाही तर ठणकून जाय तो चालणार आहे. पुढे जर्नलिस्ट महेश रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई.